जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ऑलरेडी माहिती मिळालेली आहे की पवित्र पोर्टलवर सिलेक्शन यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता सर्व सिलेक्टेड झालेल्या अभियोग्यता धारकांचं खूप खूप अभिनंदन। त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे आणि त्याची जी नियमावली आहे ती कोणत्या प्रकारे अंमलामध्ये आणली जाणार आहे, म्हणजे नियमावली काय असणार आहे। तर त्या नियमावलीला जे आहे आपल्याला पवित्र पोर्टलला पाहण्याचं भाग्य देखील लगेच लाभून गेलेलं आहे। त्या नियमावलीमध्ये नेमकं काय काय सांगण्यात आलेलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत। आणि एक महत्त्वाचं कन्फ्युजन जे की बऱ्याच अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे, ज्याच्यावरती की संभ्रम आहे की माझा जो आहे प्रिफरन्स नंबर अगदी वरचा मी डिझर्व करत असताना मला खालचा प्रिफरन्स नंबर का बरं मिळालेला आहे, म्हणजे निवड यादी चुकलेली आहे का। तर ही निवड यादी चुकलेली नाही, ते मी जे आहे तुम्हाला या ठिकाणी सगळ्या आपण जर का सूचना वाचल्या, एक्सप्लेन केल्या तर तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे। परंतु सर्व सूचना पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी जे आहे अर्ध्या रात्री गुड न्यूज देण्यात आली होती की पवित्र पोर्टलची निवड यादी घोषित करण्यात आलेली आहे। आता जेवढ्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। आता त्यांचा प्रश्न आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं नियमावली काय आहे, कधी होणार आहे। तर त्या संदर्भामध्ये बघा, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। आता हे जे पत्र आहे ते कुणाला निर्गमित केलं, शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो बघा। आयुक्त महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा, शिक्षण अधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक, नगरपालिका, नगर परिषदा यांचे मुख्य अधिकारी, अध्यक्ष आणि सचिव जे की खासगी संस्था आहेत त्या सगळ्यांना। आणि त्याचं या ठिकाणी विषय देण्यात आलेला आहे, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीमधील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कारवाईबाबत संदर्भ त्यांनी बरेचसे शासन निर्णय दिलेले आहे। आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे। तर बघा, राज्यामधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी संस्थांच्या शिक्षकांची भरती म्हणजे शिक्षण सेवकांची भरती करण्यासाठी TIT ची परीक्षा घेण्यात आली। त्यामध्ये जे आहे राज्यस्तरावरून सर्व उमेदवारांना जे आहे फॉर्म भरण्याची संधी देण्यात आली होती आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांना त्यांचे डॉक्युमेंट देखील अपलोड करण्याची संधी दिली होती। परंतु प्रत्यक्षामध्ये कोणाचेही डॉक्युमेंट पडताळणी करण्यात आले नव्हते। हे 4 सूचना झाल्या। वेळ वाचवण्यासाठी मी थोडंसं फास्ट मध्ये पुढे जातोय। त्यानंतर शिक्षण सेवक पदभरतीसाठी 16/10/2023 ते 22/1/2024 या कालावधीमध्ये व्यवस्थापनांमार्फत जाहिराती मागवण्यात आल्या होत्या आणि मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय असे पर्याय देखील त्यांना निवडता येत होते। आता 6 नंबरला खासगी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय पदभरती हा पर्याय निवडला होता। त्याच्यामुळे आता जी मेरिट लिस्ट आहे ती घोषित करण्यात आलेली आहे, तुमच्या स्वतःच्या लॉग इन वर देण्यात आलेली आहे। त्या प्रायव्हेट सोसायटी असतील त्या प्रायव्हेट सोसायटीला, स्थानिक स्वराज्य संस्था असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लॉग इन। त्यानंतर 9 नंबरला सांगितलंय की उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकरिता उमेदवारांची पात्रता तपासून पात्र असल्यास त्याच्या नियुक्तीबाबतची पुढील कारवाई करणे आवश्यक आहे। त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र व त्याच्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे आता काय करणार आहे की ज्या आस्थापनेला तुमची निवड झालेली आहे त्या आस्थापनेला तुमचं सेल्फ सर्टिफाईची कॉपी आणि तुम्ही जेवढे डॉक्युमेंट अपलोड केले होते ते सगळे डॉक्युमेंट देखील पाठवून दिले जाणार आहे। आता 10 नंबरला यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की याबाबत स्पष्ट करण्यात येते आहे की उमेदवाराची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची आवश्यकता पात्रतेसाठी कागदपत्रांची काटेकोरपणाने या ठिकाणी अंमलबजावणी करणे, पडताळणी करणे आवश्यक आहे। म्हणजे सेल्फ सर्टिफाय मध्ये जेवढे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सादर करावे लागतील। आता उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राशी विसंगत असल्यास, म्हणजे अपलोड केलेलं वेगळं आणि आता वेगळं असेल तर अशा परिस्थितीमध्ये उमेदवाराला नियुक्तीसाठी पात्र ठरविता येणार नाही, याची कटाक्षाने नोंद घ्यायची आहे। म्हणजे त्याला तारखेचं बंधन आहे, आता ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे। समांतर आरक्षणाचा म्हणजे महिला आरक्षण सोडून बाकी ज्यांना ज्यांना समांतर आरक्षण लागू आहे त्यांना ते समांतर आरक्षणाचं प्रमाणपत्र लागणारच आहे। त्यानंतर 13 नंबरला सांगितलं, उमेदवारांच्या मूळ कागदपत्राबाबत शंका किंवा संशय असेल तर त्याबाबत जे आहे खातरजमा संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करायची आहे। आणि त्यातल्या त्यात त्यांनी सांगितलं की TET मध्ये जो घोटाळा झाला होता, गैरव्यवहार झाला होता, त्या उमेदवारांपैकी जेवढी यादी आहे ती सगळी तुमच्या आस्थापनेला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यापैकी एखादा उमेदवार तुमच्याकडे निवडून आला असेल तर त्यांना जे आहे या ठिकाणी जो शासनाचं परिपत्रक आहे 12/1/2024
TNT 1चं, तर त्यानुसार चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती देण्याबाबतची कारवाई तुम्ही करू नये. म्हणजे जे टीईटी फ्रॉड मध्ये सहभागी असलेले उमेदवार आहेत की जे सीटीटीच्या माध्यमातून किंवा बीएड करून फक्त 9वी-10वीच्या क्लासला या ठिकाणी जॉईन झाले असतील, त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर 16.3 मध्ये सांगितलं वयाच्या बाबतीमध्ये. ऑलरेडी मी तुम्हाला ही माहिती एक्सप्लेन करून दिलेली आहे याच्या पूर्वी, परंतु आता फक्त एवढंच आहे की हे ऑफिशियल पद्धतीने त्या संबंधित आस्थापनेला जाणार आहे. वय कधीच गृहीत धरल्या जाणार आहे तर बघा, जाहिराती अपलोड करण्यासाठी 16/10/2023 ही वयाची तारीख या ठिकाणी गृहीत धरलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे त्या उमेदवाराचं वय त्या तारखेचं गणन केल्या जाणार आहे. आणि आता कोरोनामुळे 2 वर्षाचं एक्सटेन्शन देण्यात आलं होतं, ही देखील गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यामुळे या तारखेला कोणत्या 16/10/2023 ला जर एखाद्या उमेदवाराचं वय तो ओपन खुल्या प्रवर्गात असेल 40 वर्ष, हे त्याचं एज बार असणार, आणि मागास प्रवर्ग म्हणजे इतर सगळे प्रवर्ग 45 वर्ष हे गृहीत धरल्या जाणार आहे. हे कधीपर्यंत तर 1ली ते 8वी करिता. बाकी 1ली ते 12वी करिता समजा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा क्रायटेरिया, आणि ज्या खाजगी संस्था आहेत त्याच्यामध्ये फक्त 1 ते 8 ला, 9वी, 10वी, 11वी, 12वीला खाजगी संस्थांमध्ये एजचा क्रायटेरिया नसतो. त्यानंतर 16.4 मध्ये सांगितलं खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी 9वी ते 12वी खाजगी शाळांच्या सेवा शर्ती नियमानुसार कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. म्हणजे आता जे पॉईंट बोललो तेच आहे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला 10वीचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, दोन्हीपैकी एक विचारात घ्यावा लागणार आहे त्यांना, म्हणजे वय तिकडून घेणार ते. त्यानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय होता 7/2/2019, 25/2/19, 16/5/19, 12/6/19 आणि या सुधारणेमधील इयत्ता 1ली ते 5वी साठी परिशिष्ट अ, 6वी ते 8वी साठी परिशिष्ट ब, 9वी ते 10वी साठी परिशिष्ट क, 11वी 12वी साठी परिशिष्ट ड विचारात घ्यावं. ठीक आहे, सोबत त्यांनी जे आहे ते GRA जोडलेले, आणि हे GR तुम्हाला हवे असेल तर आपल्या टेलिग्रामला अवेलेबल आहे. 1ली ते 5वी साठी टीईटी किंवा सीटीटीचा पेपर 1 असावा. 6वी ते 8वी साठी जर का गणित या गटातील असेल, गणित विज्ञान असेल तर त्यांची जी मेथड आहे गणित विज्ञानच असायला पाहिजे. आणि जर सोशल स्टडी असेल म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र जर असेल 6वी ते 8वीला तर त्याची जी मेथड आहे सामाजिक शास्त्र असायला पाहिजे. पण समजा 6वी ते 8वीला भाषा विषय असेल, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, तमिळ, तर त्यांना कोणतीही मेथड चालते, गणित विज्ञान पण चालेल आणि सामाजिक शास्त्र पण चालेल. हे नियम आपल्याला माहिती आहे, फक्त याची उजळणी केली जाते. त्यानंतर 16.11 मध्ये सांगितलं की खाजगी व्यवस्थापनामध्ये 9 ते 10, 9वी ते 10वी साठी किमान उत्तीर्ण श्रेणीमध्ये, हा त्यांनी उत्तीर्ण श्रेणीचं सांगितलं. ठीक आहे, 9वी ते 10वी साठी खाजगीमध्ये उत्तीर्ण श्रेणी हवी. 11वी 12वी मध्ये जे आहे किमान द्वितीय श्रेणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवाराने स्वप्रमाणित केलेली माहिती तपासण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रांची पडताळणी करा. काय करायचं आहे? सेल्फ सर्टिफाईडची कॉपी, शालांत परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं गुणपत्रक, प्रमाण आणि सर्टिफिकेट. त्यानंतर 12वीचंही सेम 1ली ते 5वीच्या गटासाठी. त्यानंतर डीएड असेल, डीएलएड असेल, डीटीएड असेल, TCH असेल ते तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा असेल तर त्याचं ओरिजिनल, इथे गुणपत्रक व प्रमाणपत्र दिलं, परंतु लक्षात घ्या फक्त गुणपत्रक आपल्याला लागणार नाहीये. जे प्रमाणपत्र तुम्हाला प्राथमिक शिक्षण अधिकारी ऑफिसच्या माध्यमातून मिळालेलं असेल तर तेच लागणार आहे आपल्याला, चिंता करू नका, ते एकच राहतं ते. ठीक आहे, पदवी परीक्षा गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र म्हणजे ग्रॅज्युएशनचं मार्क लिस्ट आणि तुम्हाला जे आहे या ठिकाणी कन्व्होकेशन असं आपण म्हणूया 6वी ते 8वी आणि 9वी 10वी दोन्ही गटासाठी. त्याच्यासोबत बीएड तुम्हाला लागेल, बीएड असेल, बीपीएड असेल, बीएडले जे वेगवेगळे नाव आहेत ते सांगितलेले आहे. त्यानंतर पदव्युत्तर परीक्षा गुणपत्रक व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र म्हणजे पीजी असेल, पीजीचं मार्क लिस्ट आणि पीजीचं कन्व्होकेशन, किंवा एमपीएड असेल तर ते लागणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र, त्याला पण एज आणि ते नॅशनॅलिटी असं म्हणतो, ती नॅशनॅलिटी आपल्याला हवी आहे. जातीचा दाखला जर का हवा लागू असेल त्याला तर लागणारच आहे. म्हणजे तुमची निवड जर जातीच्या प्रवर्गातून झाली असेल तर तुम्हाला ते लागणार. जात वैधता जर लागू असेल तर ते तुम्हाला लागणारच आहे, परंतु आताच नाही, फक्त एसटी प्रवर्गाला लागू आहे. बाकी इतर लोकांना 6 महिने कालावधी दिला जातो. त्यानंतर समांतर आरक्षणासाठी 40%, दिव्यांग उमेदवारांना किमान 40%चं सर्टिफिकेट पाहिजे, ऑनलाईनचं पाहिजे. त्यानंतर माजी सैनिक असल्याचं ते प्रमाणपत्र, पदवी जर असेल तर ते, प्रकल्पग्रस्त मधून निवड झाली तर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असेल तर भूकंपग्रस्त, प्रवीण प्राप्त खेळाडू असेल तर ते, म्हणजे जी हॉरिझॉन्टल कॅटेगरी मधून तुमची निवड झाली ते प्रमाणपत्र लागेल. अनाथ असेल तर अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर ते. त्यानंतर 1991 ते 94 जनगणना अधिकारी असेल तर त्याचं प्रमाणपत्र. ज्या कॅटेगरी एनसीएल मध्ये मोडतात त्यांना ते लागणार आहे, इतरांना गरज नाहीये. त्यानंतर उमेदवाराच्या नावात बदल असेल तर त्याबाबतचा पुरावा, महिलांना मॅरेज सर्टिफिकेट, ऍफिडेव्हिट किंवा गॅझेट चालेल, पुरुषांना गॅझेटही चालेल, ऍफिडेव्हिटही चालेल.
त्यानंतर बघा इथे सगळ्यात मोठा या ठिकाणी जे आहे कन्फ्युजन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो निर्माण झाला होता, तर त्या कन्फ्युजनचं उत्तर 18 नंबरच्या पॉईंटमध्ये आहे. हा 18 नंबरचा पॉईंट तुम्ही व्यवस्थितपणाने समजून घ्या. आता बऱ्याच उमेदवारांनी सांगितलं की सर मला मार्क जास्त असताना समजा XYZ माझा तिकडे समजा 2 नंबरचा प्रेफरन्स होता, माझ्यापेक्षा कमी मार्क असताना देखील तो ओपन मधून लागला, मी लागलो नाही. त्याच्या पाठीमागे हे कारण आहे. तर बघा माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील विशेष अनुज्ञा जी आहे, हा त्याचा नंबर आहे, मधील दिनांक 24/10/19च्या निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता परीक्षेमध्ये पात्रता विषयक बाबीमध्ये सवलत घेऊन ती अर्हता प्राप्त केली असेल तर असा उमेदवार त्याच्या मूळ संवर्गातून निवडला जाण्यास पात्र असेल. तर अशा प्रकारची कोणतीही सवलत न घेता अशा आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने जर ती अर्हता प्राप्त केली असेल व अंतिम गुण मूल्यांकनानुसार असा उमेदवार खुल्या प्रवर्गातून पात्र ठरत असेल तर तो खुल्या प्रवर्गात समाविष्ट होऊ शकेल असे तत्व निश्चित झाल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षेत आरक्षित प्रवर्गासाठी असलेली सवलत घेऊन पात्र ठरलेले उमेदवार त्यांच्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तर आरक्षित प्रवर्गातील त्या उमेदवारांनी अशी कोणतीही सवलत घेतलेली नाही असे उमेदवार गुणवत्ता यादीतील त्यांच्या स्थानानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे याची कृपया नोंद घ्यायची आहे. म्हणजे जर तुम्हाला ओपनची जागा घ्यायची असेल, 6वी ते 8वी ची गोष्ट करतोय, तर तुम्हाला ओपनची जागा घ्यायची असेल तर तुम्ही टीईटीचा जो पेपर आहे तो ओपनच्या मार्काने एवढे म्हणजे किमान जे आहे 90 मार्क घेऊन पास झालेले असायला पाहिजे. जर तुमचे मार्क कॅटेगरीचे असेल तर तुम्ही ओपनच्या जागेवर सिलेक्ट होणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे जागा दाखवल्या असतील जाहिरातीमध्ये, परंतु तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकणार नाही असं याच्यावरून स्पष्टपणाने लक्षात येते. त्याच्यामुळे जर का तुम्ही म्हणत असाल की यादी चुकलेली आहे, गोंधळ घालत असाल, तर हा नियम एकदा वाचून घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला आपण चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे आता जे मिळालेलं आहे ते आपण स्वीकार करायला या ठिकाणी शिकायला पाहिजे. कारण ओपन चा क्रायटेरिया जोपर्यंत तुम्ही पार करणार नाही तोपर्यंत तुम्ही ओपन मधून जे आहे सिलेक्ट होऊ शकणार नाही असं क्लिअरली या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 19 नंबरला काय सांगितलं, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्रविष्ट होताना दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना वेळेची सवलत, मदतनीस, प्रश्नांची संख्या कमी इत्यादी प्रकारच्या सवलतीचा लाभ देण्यात आलेला आहे. अशा उमेदवारांकडे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेले दिव्यांग प्रकारचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी. ज्या दिव्यांग उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस दिव्यांग प्रवर्गात न होता त्यांच्या पात्रतेनुसार अन्य प्रवर्गातून झाली असेल तरीही अशा दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाचा प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी. या उमेदवाराकडे संबंधित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. कागदपत्रे प्रमाणपत्र नसल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही. म्हणजे तुम्ही जर का दिव्यांग मधून परीक्षा दिलेली असेल आणि आता तुमची निवड ओपन मधून जरी झाली तरी तुम्हाला दिव्यांगचं प्रमाणपत्र द्यावंच लागणार आहे. कारण तुम्ही काय केलं की दिव्यांग उमेदवारांना या ठिकाणी ज्या सवलती होत्या त्या सवलतीचा फायदा घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ओपन मधून जरी लागलात तरी तुम्हाला ते प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त दिव्यांगांसाठी, बाकीच्या लोकांसाठी हा नियम लागू नाही. त्यानंतर आहे 20 नंबरचा कागदपत्र पडताळणी अंती नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार चारित्र्य पडताळणी सक्षम प्राधिकरण मार्फत करण्यात यावी. मग ते ही बाय प्रोसिजर आहे, फार मोठी प्रोसेस नाही. तिथेही आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, डिपार्टमेंट करून देईल तुम्हाला. नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याची चाचणी करा. तुमचं मेडिकल होईल, ते मेडिकलचं नमूद करण्यात आलेलं आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, पात्रतेची कारणे, उमेदवारांची रुजू अहवाल इत्यादी बाबत पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक त्या नोंदी आपल्या लॉग इनवर कराव्या. हा त्यांच्यासाठी आदेश आहे. विविध शासन निर्णयामधील तरतुदीनुसार उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणाने करावी. अपात्र उमेदवारास नियुक्ती गेल्याची निदर्शनास आल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील याची नोंद घ्यावी असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि सर्वात शेवटी या ठिकाणी सांगितलं की वरील प्रमाणे कारवाई करून नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्रमांक इथे हा जो दिलेला आहे 21/6/2023 मधील मुद्दा क्रमांक 7 मधील तरतुदी व इतर तरतुदी विचारात घेऊन समुपदेशन करावं, काउन्सिलिंग करण्यात यावी असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि एक पॉइंट माझ्याकडून कदाचित या ठिकाणी सुटला असेल, त्यामध्ये त्यांनी हा पण मुद्दा सांगितलेला आहे की इथून पुढे जे आहे बदली होणार नाही अशा प्रकारे तुम्ही त्या जॉईनिंग लेटरवर नमूद करा. तर कारण बदली या ठिकाणी शासनानं बंद करून टाकलेली आहे. तर एक चांगली गोष्ट ही घडलेली आहे की लवकरात लवकर आस्थापनांना सूचना देखील गेलेल्या आहे. आता आपण अपेक्षा व्यक्त करूया की हार्डली 2 दिवसांमध्ये प्रत्येक आस्थापनेच्या वतीने जे आहे त्यांचं टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणा किंवा फिक्स एक शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल.
आणि एक गोष्ट ही पण आहे की प्रत्येक आस्थापना वेगवेगळ्या दिवशी ठेवू शकतं. जरुरी नाही की परभणीनं समजा 5 तारखेला ठेवलं तर बाकीचं जालना असेल किंवा इकडे हिंगोली असेल ते 5लाच ठेवेल, कुणी 4ला ठेवेल, कुणी 2ला ठेवेल, कुणी आपल्या आपल्या सवलतीप्रमाणे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठेवेल. आता फक्त तुम्ही काय करा की आपल्या डॉक्युमेंटचा जो बंच आहे त्याचे 2 किंवा 3 बंच तुम्ही या ठिकाणी रेडी ठेवा, त्याच्यावरती अटेस्टेड करा आणि ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहा. सर्वांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. काही शंका असेल तर निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माझ्या परीने उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेन.